आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यात आमदारांचा तालुक्याच्या सर्व अधिकाऱ्यांसह नुकसानीचा पाहणी दौरा, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। बागलाण तालुक्यात 70,000 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड करण्यासाठी 10 कोटी रुपयांचे कांद्याचे उडे बियाणे रोपे तयार करण्यासाठी टाकले होते। त्याचे संपूर्ण नुकसान झाले असून मका, सोयाबीन, नागली, वरई, बाजरी, भात पिकाबरोबर डाळिंब व द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्याचे 100% पंचनामे करण्यात यावेत असे आदेश आज बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे, मालेगावचे अप्पर जिल्हा अधिकारी देवदत्त केकाणे, तालुका कृषी अधिकारी महाले, मंडळ अधिकारी नितीन धोंडगे, तलाठी अजय खांडवी, कृषी मंडळ अधिकारी भोये, सहाय्यक कृषी अधिकारी पाटील, ग्रामसेवक एकनाथ बोरसे यांच्या समवेत डांग सौंदाणे परिसराचा दौरा केल्यानंतर प्रत्यक्ष शेती पिकाची पाहणी आमदार बोरसे यांनी केली व अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामा करण्याचे आदेश दिले। शेतकऱ्यांचे उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कांदा चाळीतच सडून गेलाय। कांद्याला भाव योग्य पद्धतीने मिळालेला नाही। पावसाळी मका पीक काढून पडलेल्या मक्याचे कणसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मका शेतातच सडून गेलाय। पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये नागली, वरई, भात, सोयाबीन, बाजरी या पिकांचे 100% नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करण्यात यावेत। पूर्व भागामध्ये द्राक्ष, डाळिंब यांच्यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आमदार बोरसे यांनी दिलेत। अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान व तहसीलदार कैलास चावडे यांनी संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना जागेवरच तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाने यांनी मला तात्काळ अहवाल सादर करून शासनास पाठवायचा आहे, तरी तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी दिले। यावेळी डांग सौंदाणे सरपंच मोठा भाऊ सोनावणे, कैलास बोरसे, कैलास केल्ले, रावसाहेब सोनावणे, संजय देशमुख, संजय नानाजी सोनावणे, भाऊसाहेब सोनावणे, निवृत्ती सोनावणे, महेश वाघ, बागलाण तालुका अध्यक्ष भाजपा शरद भांबरे, मोसम काटकरचे मंडळ अध्यक्ष प्रवीण पवार, गोकुळ पवार, अमोल खेरनार, दीपक वाघ, दीपक देवरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे। आपल्या मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी केकान साहेब, आपल्या तालुक्याचे तहसीलदार चावडे साहेब, कृषी अधिकारी महाले साहेब आणि मी स्वतः या परिसरात भेट देत असताना जेणेकरून आपल्या तालुक्यात हा शेतीप्रधान तालुका असल्यामुळे आता प्रामुख्याने आपलं पीक मका होतं, मकाचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आणि मका काढून पुन्हा पूर्ण शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याचं नवीन बियाणं आपल्या शेतामध्ये टाकलं। आपल्या बागलाण तालुक्याचा भौगोलिक परिस्थिती पाहिली तर 70,000 हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते आणि 70,000 हेक्टरवर कांद्याची लागवड केल्यामुळे आता बियाण्याची पूर्ण शेतकऱ्यांनी 70,000 हेक्टरवर ठिकठिकाणी उळ्याची पेरणी केली आहे आणि खास करून 70,000 हेक्टरवर जवळजवळ माझ्या अभ्यासाने 4 ते 4.5 लाख किलो बियाणं सर्व शेतकऱ्यांनी रोखीचं घेऊन आपल्या शेतामध्ये टाकलं आहे। जवळजवळ 4 ते 4.5 टन कांदा बियाणं शेतकऱ्यांनी जमिनीत टाकून आज त्याची अवस्था अशी झाली आहे, पूर्णपणे खराब झाला आहे। म्हणजे शेतकऱ्यांकडे जो पैसा होता 4 टनाला 10 कोटी, जवळजवळ 4-4.5 टनाला 10 कोटीचा पैसा आपल्या या बागलाण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या खिशातून गेला आणि ते बियाणं पण वाया गेलं, मका वाया गेला। त्या दृष्टिकोनातून माझी आणि सर्व शेतकरी भावांना माझी एकच विनंती आहे, आपल्याबरोबर सरकार खांद्याला खांदा लावून तुमच्या सुखात दुःखात 100% सहभागी आहोत। आपल्या तालुक्यातील अधिकारी माननीय तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी महाले साहेब आणि आपल्या मालेगावचे अप्पर अधिकारी केकान साहेब हे पण आपल्याबरोबर आहेत। सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल, सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करतील। शासनाच्या वतीनं जो जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम शासकीय यंत्रणा आणि आमदार या नात्याने मी करेल, हा शब्द तुम्हाला देतो। धीर सोडू नका, हिंमतवान राहा, हेच या निमित्ताने सांगून थांबतो। आज आपण डांग सौंदाणे परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी संयुक्तरित्या करत आहोत। मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी सन्माननीय केकान साहेब आपल्यासोबत आहेत, तालुक्याचे माननीय आमदार महोदय देखील आपल्यासोबत आहेत आणि तालुका कृषी अधिकारी, त्यांचे क्षेत्रीय कर्मचारी, मी स्वतः प्रातिनिधिक स्वरूपात या नुकसानीची पाहणी करत आहोत। बागलाण तालुक्यात गेल्या 3 दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस दिवसरात्र येत आहे।
आणि त्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे दिसून येत आहे. विशेष करून कांद्याचे जे रोपं आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि काही शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे मक्याच्या पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर सगळी पाहणी करून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि पंचनामे झालेले आहे ते शेतकरी वगळून उरलेले जे शेतकरी ज्यांच्या शेतामध्ये आजही पीक उभं आहे आणि ते या अवकाळी पावसामुळे बाधित झालेले त्या सर्व पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचा आम्ही संयुक्तरित्या आदेश दिलेला आहे. ते पंचनामे तात्काळ सुरू होतील. तथापि माझी नागरिकांना विनंती आमच्या सर्वांचीच की अजूनही 1-2 दिवस पावसाचा इशारा आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी आमचे प्रतिनिधी येतील, आमचे क्षेत्रीय कर्मचारी येतील, त्यांना सहकार्य करा आणि शासकीय नियमाच्या कक्षेतच, परंतु जिथे नुकसान झाले तिथं 100% त्या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. आणि त्या सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आपले गावचे पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी यांनी आपल्या ग्रामीण स्तरावर मदत करावी असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.